माझं पूर्ण नाव प्रेम निलेश सहाने, चासनाळवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. हे 15 गुंठे. अंकुरचं बी लागवड करून 2.5 महिने झाले याला. काय समस्या होती सर या प्लॉटला? फुलांची सेटिंग नाही, फुलगळ भयानक झालेली, तुम्ही खाली बघू शकता, म्हणजे प्रचंड फुलगळ झालेली. तेव्हा प्लॉट रासायनिक वर होता सर्व. हो, याला आपण ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन सोडलेलं होतं. प्लॉट मध्ये काळोखी भरपूर आलेली, फुलाची सेटिंग झालेली, परत शेंडे आणि वरच शेंड्यांचे जे मगर आहे का त्यांची फुलगळ भरपूर व्हायची, पण आता सगळ्यांची सेटिंग ओके झालेली आहे. फुलगळ थांबली. किती दिवसात रिपोर्ट भेटला आपल्याला? चौथ्या दिवशी रिपोर्ट भेटला काळोखीचा, आणि 10 दिवसाच्या नंतर फुलगळ थांबून गेली, फळाची फुगवण झाली, शेंग अशी वाकडी तिकडे नाही राहत, सरळ शेंग. 100 रुपये किलो म्हणलं तरी चालेल तुम्ही. किती किलोची जाळी होती? 10 किलोची. 1000 रुपये रेट 1000 भेटला रुपये. आपल्याला. हा, 1000 रुपये कॅरेट. किती जाळ्या निघाल्या आतापर्यंत? पहिला खुडा 11 जाळ्यांचा झालता, हा. आणि त्याच्यानंतर 21 जाळ्यांचा खुडा झाला. म्हणजे टोटल 32,000. 32,000 रुपये 2 खुड्यांची, 15 गुंठा राहणार 10 दिवसात. एवढ्या हिट मध्ये पण ते काम चालू ठेवतंय. पावसाळ्यात बाकीचे खत काम चालू राहते, पण एवढ्या हिट मध्ये पण दम धरून राहिलेलं आहे. 12 दिवसाला सोडायचंय ना. मध्ये काही खत सोडलं नाही तरी चालतं, असं खर्च कमी उत्पन्न जास्त भेटलेलं आहे. अगोदर कीड वगैरे पण होती प्लॉट मध्ये. हो, तो प्रादुर्भाव पण कमी झाला तुमचा. हो. बाकीच्यांचे प्लॉट हिट मुळे खूप पिवळे पडलेले, फुलाची सिटिंग नाही, फळ तर लांबच राहिलं. कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर वरचा खर्च कमी होतो का फवारणीचा? हो, 100%. म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये पण भरपूर सोडलेलं आहे, बाकी भरपूर सोडलेलं आहे, पण एवढे फास्ट रिझल्ट नाही भेटले. 4 किलो मध्ये म्हणजे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. 50 किलोचे रिझल्ट आणि 4 किलोचे रिझल्ट पाहू राहिले आता तुम्ही. येच आता याची लाग पाना किती लागेल. 50 किलो पेक्षा ताकदवर आहे का? 100%. शिवाय 50 किलोचं आपण चौथ्या दिवशी सोडतो सगळं. हे तुम्ही 10व्या दिवशी 12व्या दिवशी सोडलं तरी चालत बा असं. बाकीचे 10 वेळा सोडतो, हे 3दा सोडायचं बा असं. 50% खर्च झाला वेळेस कमी. प्रोडक्टला एवढं महाग नाही ना. 1500 रुपयात एक खर्च भेटत आपल्याला. बिघ्याला 2 लिटर आणि 4 किलो सोडणं गरजेचं आहे. 1 एकर असेल तर किमान 5 लिटर कार्बन जाणं गरजेचं आहे. असा रिझल्ट कधीच भेटला नाही का तुम्हाला? नाही. काय सांगाल युवा पिढीला? स्वतःची शेती असली तर केलीच पाहिजे 100%. कारण की आपण वडिलांनी केली याच्या आधी, आपल्याला करण्यात काय अर्थ नाही, म्हणजे काय अडचण नाही ना. शिक्षणासोबत काहीतरी केलं पाहिजे, योगदान दिलं तर व्यवसायाचे चांगलं. एवढी इन्व्हेस्टमेंट, बाकी काही एवढी इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा भेट नाही. याच्यात थोडी इन्व्हेस्टमेंट करा, इन्कम लगेच चालू होती ना, असा विषय ना. शिकायला भेटतं आपल्याला, आपण काही करू शकतो का बा असं. जॉब नाही लागला तर काहीतरी करू शकतो आपण इकडे. तुम्ही बघा ना, मला सांगा कोणता जॉब आहे 10 दिवसामध्ये 32,000 रुपये देणार? हा, मग तेच मी म्हणतो ना. किती क्षेत्रात तुमचे 32 15 गुंठ्यामध्ये? 15 गुंठ्यात 32 जाळे हा, निघाले. फक्त ट्रायल केलता आम्ही. हो. आम्ही काय दरवर्षी वालोड करत नाही, एवढा अनुभव नाही, पण तरी